ज्यावेळी आपण राजगडावरती पोहोचतो आणि आपल्याला ह्या असे काही किस्से बघायला भेटतात, आम्हाला तरी कधी वाटलंच नव्हतं. आणि त्याच्यामध्ये ह्या अशा अवघड वाटा मला अनुभवायला भेटतील आणि त्याच्यामध्ये ही अशी इथून एकच माणूस जाऊ शकतो अशी वाट सुद्धा मला बघायला भेटेल असं मला वाटलंच नव्हतं. कारण की याच्या अगोदर 2-3 वेळा मी राजगडावरती येऊन गेलो, परंतु मला ही वाट माहीतच नव्हती. यावेळी मी राजगड पूर्ण अनुभवण्याचा प्रयत्न केला आणि राजगड पूर्ण फिरण्याचा प्रयत्न केला. रात्री 2:30 वाजता राजगडावरती पोहोचलो. पद्मावती माचीकडे न जाता डायरेक्ट संजीवनी माचीकडे गेलो. चिलकती बुरुजापासून थोडंसं खाली गेलं की पहिले गणपती बाप्पाचं दर्शन करून घेतलं. दर्शन करून झाल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो नेड्यामध्ये. नेड्यामध्ये जाताच त्याच्या अगोदरच तिथे एक बॅग चेक होत होती. बॅग चेक करून झाल्याच्या नंतर आम्ही जास्त जण दिसलो आणि तो माझ्याकडे खाली आला. आम्ही त्या ठिकाणी जाऊन नेड्याचा अनुभव घेतला. सगळं झाल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो बाले किल्ल्यावरती. ज्यावेळी आम्ही बाले किल्ल्यावरती पोहोचलो त्यावेळी जराशी गर्दी झाली होती. वेळ दुपारची असल्या कारणामुळे ऊनही जास्त लागत होतं. जननी देवीचं दर्शन घेऊन आम्ही डायरेक्ट पोहोचलो चंद्रोदय बघायला.